एकीकडे आपल्या राज्यात मोफत उपचार सेवा बंद केली जाते, तर दुसरीकडे केरळ राज्यानं घेतलेला निर्णय ऐकून तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल। तर केरळ आता भारतातील असे पहिले राज्य बनले आहे जिथे ग्रॅज्युएशनपर्यंत कोणतीही फी घेतली जाणार नाही। हो, म्हणजेच इथे पदवीपर्यंत शिक्षण मोफत दिले जाणार आहे। आपल्या भारतात केवळ 12% भारतीय पदवीधर आहेत, तर चीनमध्ये हे प्रमाण 30% आणि अमेरिकेत 40% पेक्षा जास्त आहे। बहुतेक भारतीय शाळेनंतर शिक्षण थांबवतात, कारण कॉलेजचा खर्च परवडत नाही। एका सामान्य भारतीय कुटुंबाची 10 वर्षांची कमाई एका खाजगी पदवीसाठी खर्च होऊ शकते, आणि केरळनं ही समस्या ओळखली आणि हा निर्णय घेतलाय। तुम्हाला काय वाटतं, लाडक्या बहीण योजनेपेक्षा मोफत शिक्षण योजना यायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका।